सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्यातील रणखाम या ठिकाणी 21 वर्षीय तरुणीवर प्रेम प्रकरणातून चाकूने हल्ला झालाय. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपी जनार्दन गोरक्ष साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. जनार्दन गोरक्ष साळवे हा 28 वर्षीय युवक पिंपरणे या ठिकाणी राहतो. आपल्याच नात्यातील चुलत मेहुणी असलेल्या तरुणीवर या मुलाचं एकतर्फी प्रेम होतं. त्यातूनच 8 दिवसांपासून तिनं आपल्यासोबत प्रेमविवाह करावा यासाठी आरोपी जनार्दन साळवे तिच्यावर दबाव टाकत होता. पीडित मुलगी ही पिंपरणे येथे आपल्या बहिणीकडे भेटण्यासाठी गेली असता या युवकाची वाकडी नजर ह्या तरुणीवर पडली. रविवारी सायंकाळी यातील तरुणी ही पिंपरणे येथून आपल्या मूळगावी रणखाम या ठिकाणी आली. सोमवारी सकाळी घरामध्ये जेवण करत असताना प्रेम प्रकरणातून वैफल्यग्रस्त झालेल्या जनार्दन साळवे यानं तिच्या घरी येऊन या युवतीवर चाकूनं सपासप वार केले. या हल्ल्यात ही तरुणी घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घरातील नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर या माथेफिरू तरुणानं स्वतःवरही चाकूनं हल्ला करत तो पळून जाऊ लागला. आसपासच्या गावातील नागरिकांनी या तरुणाचा पाठलाग सुरू केला. गावातील ग्रामस्थ आपला पाठलाग करतायत हे पाहून या मुलानं तेथील शेततळ्यामध्ये उडी टाकली. त्यानंतर पोलीस पाटील साहेबराव बारवे, सरपंच बाबाजी गुळवे, नाना गुळवे, किरण गुळवे, राहुल शेजवळ, बाबासाहेब गुळवे, प्रकाश गुळवे, शांताराम गुळवे या ग्रामस्थांनी या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, महादेव हांडे यांनी तातडीनं घटनास्थळी जात यातील जखमी तरुण तरुणीला संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलंय. तर या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये जनार्दन साळवे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून माथेफिरू तरुणावर कठोर कारवाईची मागणी रणखाम गावातील ग्रामस्थांनी केली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.